नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? आजची व्हिडिओ थोडी वेगळी आहे. आपल्या मनातील खेळ कसा असतो ही सांगणारी व्हिडिओ आहे. चांगल्या व्हिडिओ टाकल्या की त्या तुम्ही बघत नाहीत, परंतु फालतू कंटेंट असलेल्या व्हिडिओ जर टाकल्या तर त्या तुम्ही चवीनं बघता. हे मी बघितलेलं आहे, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. परंतु ही जी व्हिडिओ आहे ती नक्कीच शेवटपर्यंत बघा, की आपल्या मनातील खेळ हे कसे असतात आणि काय असतात ते. आपल्या आयुष्यात आपल्याला बरेचदा असे प्रसंग आलेले असतात की आता माझं पुढे होणार काय, म्हणजे जरा कमी जीवन मरणाचा प्रश्न येतो. असे काहीशे मोजकेच प्रसंग असतात. अनेक छोटी मोठी संकट येत असतात, आपण त्यातनं मार्ग काढत असतो. परंतु अगदी असे क्वचित काही प्रसंग असतात की ज्या वेळेला आपल्याला प्रश्न पडतो की आता माझं काय, आता माझं कसं होणार, काय होणार, यातनं मार्ग कसा निघणार, असे आपल्याला प्रश्न पडत असतात. आज माझ्या बाबतीत सुद्धा असंच झालं. आता हे असे प्रश्न आपल्याला कशामुळे पडतात? एक स्वतःच्या मनातील खेळांमुळं, स्वतःमुळं, आपण करणाऱ्या अतिविचारामुळं हे आपल्याला प्रश्न पडत असतात, किंवा आपल्याला समोर भविष्यच काही दिसत नाही त्यामुळे असे प्रश्न पडत असतात. किंवा आसपास जे आपल्या लोक असतात, जी चार लोक असतात, म्हणतो की आपण समाज म्हणतो त्याला, तर त्या लोकांमुळे आपल्यावर प्रेशर येतं, दडपण येतं आणि आपण विचार करायला लागतो आणि आपल्याला सुद्धा प्रश्न पडतो की अरे मी खरंच कुठेतरी चुकतोय का, किंवा हो हा समाज जसं म्हणतोय हे तसंच होणार आहे वगैरे, असं आपल्याला वाटायला लागतं, भीती वाटायला लागतं. याचं झालं असं की आज मी ऑफिस कामानिमित्त जामनगरला येणार होतो आणि मुंबईमधून माझं फ्लाईट होतं आणि सध्या ट्रेंडिंग मधली असलेली एअरलाईन म्हणजे एअर इंडियाचंच हे फ्लाईट होतं. अहमदाबाद मधल्या घडलेल्या घटनेला 2च दिवस उलटून गेलेत आणि ही फ्लाईट होती. त्यामुळं कितीही कोणीही काहीही म्हणा, पण जवळपास असलेल्या चर्चांमुळं एअर इंडियानं जाणार आहेस का, एअर इंडियानं जाणार आहेस का, बघ हं, विचार कर हं, दुसरी कुठली फ्लाईट असेल तर बघ हं, थोडं ना थोडं तरी दडपण हे येतच. आणि हे दडपण नक्कीच होतं. अगदी सकाळी उठपर्यंत, आवरून बाहेर पडेपर्यंत हे दडपण होतच. आता पाऊस चालू झाला, मी बाहेर पडलो डोंबिवलीतनं आणि म्हणलं आता पोचतो किती वेळात, 1.5 तास वगैरे लागतो. बघतोय तर काय, जोरदार धुव्वाधार पाऊस दाखवायला लागलं. पहिल्यांदा 1.5 तास, 2 तास, 2.5 तास, 2.75 तास. शेवटी कसा बसा 2.5 तासानं मी पोचलो. 11 वाजताची फ्लाईट होती. चेक इन वगैरे सगळं देवाच्या कृपेनं व्यवस्थित झालं. पोचल्यानंतर बघितलं, इतर वेळी एअरपोर्टवर धांगडधिंगा असतो, अक्षरशः धांगडधिंगा असतो. म्हणजे आपली एअरपोर्ट बाहेर प्रदेशातले एकदम शांत सोफेस्टिकेटेड लोक असतात असं म्हणतात आणि एकदम शांत वगैरे असतं असं. परंतु आपल्या इथं मुंबई एअरपोर्ट असू दे किंवा कुठलंही एअरपोर्ट असू दे, फुल ऑन दंगामस्ती असते. म्हणजे आपण रेल्वेत वगैरे असतात ना, फक्त ते असं चला 10 रुपये चाय 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 वगैरे म्हणणारे फक्त नसतात, बाकी सगळ्यांचा सगळा धांगडधिंगा असतो. परंतु यावेळी एक बघितलेलं बिहेवियर लोकांचं पूर्णपणे वेगळं होतं. पोलिसांचं तर होतच, कडक सिक्युरिटी, प्रश्न कशाला चाललाय, काय चाललाय वगैरे असे सगळे प्रश्न होते. त्याचबरोबर लोकांचे एक बघितलं तर सगळीकडे स्मशान शांतता होती. मी टिटूला होतो, इंटरनॅशनल एअरपोर्टला, तिथं होती फ्लाईट. तर सगळीकडे स्मशान शांतता होती. म्हणजे प्रत्येक जण असं मोबाईल बघतोय, नाहीतर आवाज वगैरे वाढलेले असतात ना, आपण हेडफोन सगळेजण घालतील असं काही नसतं. आवाज वाढलेले असतात, कोणतं छोटं पोरगं काहीतरी दंगाच करत असते, मला हे पाहिजे ते पाहिजे. मोठी लोक सुद्धा फोन करून भांडाभांडी, सासू सुनेचं भांडण चालू असतं, हे सगळीकडे तुम्हाला बघायला मिळतं. फक्त बस स्टँडवरच बघायला मिळतं असं नाही. तर आज काहीही नव्हतं त्यातलं. सगळेजण टेन्शन मध्ये होते. मला निरीक्षण करायची सवय आहे. निरीक्षण करण्याचे काही फायदे आहेत, काही तोटे आहेत, की म्हणजे लोकांच्या भावना कशा असतात, लोकांचे चेहरे कसे असतात, काय करतात लोकांच्या मनात आता कुठला विचार असेल, काय विचार असेल, बरेचदा चेहऱ्यावरनं ओळखता येतं. आणि मी ओळखतो बरेचदा, ह्या नक्की याच्या मनात नक्की काय आहे, आता ह्याला हिची काय कशाची गरज आहे, हा काय करू शकतो वगैरे. कारण लहानपणापासून वडिलांनी संदर्भात सहित स्पष्टीकरण विचारलेलं आहे. आणि तू तिथं जाऊन काय केलंस, बँकेत गेलास तर म्हणजे काय केलंस, हे जे प्रश्न उलट सुलट 1000 प्रश्न विचारले. त्यामुळं तेवढी तरी बुद्धिमत्ता ही चांगली झालेली आहे. त्यामुळे निरीक्षणाला कळालं की नाही बाबा, ही सगळीजण कुठल्या तरी दडपणामध्ये आहेत. पोचलो, 5-1 मिनिटं झाली, वॉशरूमला वगैरे जाऊन आलो, येऊन बसलो तर प्रत्येकाचे फोन चालू झाले. कोणाची बायको फोन करते, कोणाची बहीण फोन करते, कोणाची वहिनी फोन करते, काय पोचला का नाही एअरपोर्टवर,
कुठे आहे तुम्ही, काय करताय, किती वाजताची फ्लाईट आहे, नक्की टायमिंग मध्ये आहे का, काय वेगळं आहे का बघा, काही असेल तर थांबा, परत या, रिटर्न या, गडबड काही करू नका, जरा चांगलं खाऊन पिऊन जावा, व्हिडिओ कॉल करा. अरे प्रत्येक जण यावेळी व्हिडिओ कॉलवर बोलत होता. प्रत्येक जण माझ्या घरातनं सुद्धा व्हिडिओ कॉल आलेला होता. प्रत्येक जण. इतर वेळी नॉर्मल, हा ठीक आहे, आलो, पोचलो, गेलो बिलो सगळं ठीक आहे. परंतु यावेळी मी जे बघितलं, अगदी बारक्या पोरग्यापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक जण फोन करत होता. आणि कुठनं हो, मुंबईतनं तर जामनगरला यायचं होतं, बाकी कुठं लंडनला तर जायचं नव्हतं. परंतु प्रत्येकाचा व्हिडिओ कॉल. म्हणजे माझ्या शेजारी बसलेल्या एक काकू होत्या, त्यांच्या मोठ्या वहिनीचा येऊन फोन गेला, धाकट्या भाऊजाईचा फोन येऊन गेला, अशा सगळ्यांचे कोणाचे फोन येऊन गेले आणि व्हिडिओ कॉल करतायत. हा वहिनी, जातीयस ना तू व्यवस्थित, काकू व्यवस्थित जातीयस ना, पोचतीयस ना, पोचल्यावर फोन कर, बसल्यावर फोन कर, बोर्डिंग झाल्यावर फोन कर. व्हिडिओ थोडी मोठी होणार आहे पण बघा. आणि मला सुद्धा फोन आले, हा एअर इंडिया, कुठली फ्लाईट आहे, बोईंगच आहे ना, मग ते बघा व्यवस्थित वगैरे असं तसं. यात कुणालाही दोष द्यायचा आहे वगैरे असं काही नाहीये, परंतु एक आपल्या मनातली जी भीती असते ना ती. झालं 11 वाजले, म्हणजे तसं बघायला गेलं तर हिशोबाप्रमाणे 10:40ला बोर्डिंग बंद व्हायला पाहिजे आणि सगळेजण विमानात असायला पाहिजे. परंतु विमानाचा पत्ताच नाही. प्रत्येक जण जाऊन विचारते, विमान येणार आहे ना, विमान येणार आहे ना, आणि लगेच अपडेट घरी पोहोचवतोय, नाही विमान अजून यायचं आहे, विमान अजून यायचं आहे. 11 वाजले तरी विमानाचा पत्ता नाही. शेवटी 11 वाजता विमान आम्हाला सगळ्यांना दिसलं. आम्हाला वाटलं आता बोर्डिंग चालू होईल, मग बोर्डिंग चालू होईल. आणि ह्याचे सगळे अपडेट प्रत्येकाचे घरात जात आहेत. आणि जामनगरच्या फ्लाईटमध्ये फॅमिली अगदी 2 का 3च होत्या आणि बाकी सगळे प्रोफेशनल होते. म्हणजे कुठं रिलायन्सला येणारे, नायराला येणारे, बऱ्याच शिपिंग कंपन्यांमध्ये येणारे, माझ्यासारखे वगैरे बरेच लोक होते. आणि ह्या लोकांनी कित्येकदा प्रवास केला असेल, कित्येकदा शेकडो वेळा विमानाचा प्रवास केला असेल. म्हणजे काही बरेच सिनियर लोक होते 50 ते 60च्या दरम्यानले, पण त्यांना सुद्धा कंटिन्युअस बायकोचा फोन, पोरांचा फोन, हा पापा बराबर है ना, पहुंच गए ना, कुछ खाना पीना खाना है तो खा लेना, हाँ कुछ लग गया तो झट से फोन कर देना. हा मग झालं, म्हणलं आता फ्लाईट येईल, आलेली फ्लाईट, खरं आता बोर्डिंग चालू होईल, मग बोर्डिंग चालू होईल. धाकधूक प्रत्येकाच्या मनात धाकधूक. आणि आम्ही बोर्डिंगच्या लाईनला आलो. त्या बे मध्ये सगळेजण उभारलेले होते आणि ते सगळं स्कॅनिंग बिनिंग झालेलं होतं आणि आम्ही लाईन मध्ये होतो. आणि तेव्हा एका माझ्या दोन माणसं पुढे सोडून एका माणसाचा फोन वाजला. तो पण तरुणच होता आणि त्याला व्हिडिओ कॉल आलेला होता. प्रत्येकाला व्हिडिओ कॉलच येत होता, म्हणजे साधा फोन नव्हताच. मला असं वाटत होतं की व्हिडिओ कॉल जगात आज सगळ्यात जास्त लावले जात असतील, जे कोणी एअर इंडियानं प्रवास करत असतील त्यांना. तर झालं, त्या माणसाला फोन आला. त्याची बायको बोलली पहिल्यांदा, हाँ आप ठीक जाओ, कुछ है तो मुझे कॉल कर देना, हाँ मैं पूजा को बैठने वाली हूँ अभी, लेकिन कुछ भी है तो मुझे मैसेज कर देना, वरना आप कॉल कंटिन्यूअस कॉल पे ही रहो, जब रेंज चली जाएगी तब डिस्कनेक्ट ऑटोमेटिक हो जाएगा, लेकिन आप कॉल पे रहो. झालं. तोपर्यंत ती म्हणली, बारकी पोरगी त्यांची आली आणि म्हणली, मुझे पापा के साथ बात करना है, मुझे पापा के साथ बात करना है. आणि ते तिचे वडील म्हणतायत, अरे बेटा फोन अच्छे से पकड़ो, क्या कर रही हो तुम. तर ती म्हणती है, पापा मैं स्क्रीनशॉट लेने वाली हूँ. तो बोले, क्यों लेने रही हो. अरे नहीं, आप फ्लाइट से जा रहे हो ना, अगर कुछ ऐसा हो गया तो. म्हणजे त्या मुलीला चांगलं वाईट काय माहित नाहीये, पण ते जे ऐकले ना न्यूज वगैरे, सगळे न्यूजचं एवढं बंबार्डिंग झालंय, आपण एवढ्या गोष्टी चर्चा केल्यात, आपण एवढ्या गोष्टी बघितल्यात, तर तिला ते कळत नव्हतं. म्हणजे वडील आपल्यातनं निघून जातील, काय होईल, चांगलं वाईट काहीच माहित नाही. पण तिला ते असं वाटलं की स्क्रीनशॉट काढून ठेवावा. केवढी पोरगी, आम्ही नंतर विचारलं, 2रीला का 3रीला. पण सगळे जे लाईनमध्ये ज्यांनी हा प्रसंग ऐकला की ना, सगळ्यांचे डोळे पाणावलेले आणि सगळे घाबरले. आयुष्यात जे प्रेशर म्हणतात ना, ते प्रेशर मला तिथं जाणवलं की असल्या गोष्टी म्हणजे काय इम्पॅक्ट होतात या घडलेल्या गोष्टींचे. आम्ही घाबरलो, आत विमानात गेलो, पूर्णपणे स्मशान शांतता होते, पूर्णपणे स्मशान शांतता. नाहीतर कोणाला तर
शूलाच जायचं असते, अजून विमानात बसत तोपर्यंत शूलाच जायचं असते, कोणाला तर लगेच पोचल्या लगेच पाण्याची बाटली लागती, कोणाला तर लगेच चार्जर लागतो, कोणाला तर मधनच बॅग काढायची असती. आज सगळे जगणं चिडीचूप बसलेल्या जागांवर, कोण बोलायला तयार नाही, काही नाही. 15-20 मिनिटं झाली, कुठली सूचना आली नाही, काही नाही. त्यांच्या आपल्या एअरोस्टेसच्या फेऱ्या इकडे तिकडे चालू होत्या आणि आता चालू होईल, मग चालू होईल. ऑलरेडी लेट झालेला होता, किती लेट होणार हे कोणालाच माहित नव्हतं. पण इतर वेळी दंगा करणारे पॅसेंजर आज मात्र मूग गिळून गप्प बसलेले होते. सगळेजण, मी पण नाहीतर 100 प्रश्न विचारत असते. कब निघलेगा फ्लाईट, कधी निघते आता, असं तसं. पण आज सगळे चुप. 15-20 मिनिटं झाली, त्यानंतर डेमॉन्स्ट्रेशन वगैरे झालं. सीट बेल्ट असा बांधा, ऑक्सिजनचा मास्क येईल, हे होईल ते होईल. इतर वेळी कधीही न बघणारे पॅसेंजर आज अगदी, म्हणजे आता आम्ही सगळं रेडीच आहे. इमर्जन्सी गेट कसं उघडायचं, ऑक्सिजन मास्क कसा लावायचा, ते फुलवायचं कसं, अगदी सगळं प्रश्न आणि विचारत होते की म्हणजे ये अगर नाही हो गया तो ये कैसा करने का. आणि ते पण एअरोस्टेस पण सांगत होते सगळ्या. कधीही बघत नाही तर लोक, कशाला काय लागते. खरं आज मात्र इंटरेस्ट घेऊन, आयुष्यात अभ्यास कधी केला नसेल एवढा इंटरेस्ट देऊन, कधी मॅडमकडे सरांकडे बघितलं नसेल, पण आज मात्र त्या एअरोस्टेस जे काही सांगतायत ते निरखून बघत होते की बाबा ऑक्सिजनचा मास्क याला आला ना की लगेच लावायचा वगैरे, असं तसं. झालं, डेमॉन्स्ट्रेशन झालं. त्यानंतर कॅप्टन आले. कॅप्टननी सांगितलं फ्लाईट विल बी डिलेड इन 15-17 मिनिट्स वगैरे, असं तसं काय त्यांचं जे असेल सांगितलं. आणि ड्यू टू वेदर कंडिशन खूप फ्लाईट जे आहेत त्या टेक ऑफसाठी थांबलेल्या आहेत. 16 फ्लाईट थांबल्या आहेत आणि आपली 17वी फ्लाईट आहे. तर आता जे फ्रिक्वेंट ट्रॅव्हल करणारे त्यांना माहित असतं की साधारण 5-1 मिनिटं जर धरली तर 16-5 80, बरोबर आहे ना शो, 80 मिनिटं एक लागणार, म्हणजे 1 तास सव्वा तास त्यातनं जाणार. 1 तासभर गेला. लोकांचं पाणी बॉटल, बिस्किटं वगैरे त्यांनी आणून दिली एअरोस्टेसवाल्यांनी. पण लोक चिडीचूप होती हो. नाहीतर इतर वेळी 15 मिनिटं जरी लेट झाले तरी धुरळा, दंगा, त्या एअरलाईनचा उद्धार, एअरोस्टेसचा उद्धार, पायलटचा उद्धार, खाली काम करणाऱ्यांचा उद्धार, डीजीसीएचा उद्धार, जी कोण असतील नसतील सगळी, पंतप्रधानांचा उद्धार, सगळ्यांचा उद्धार करून टाकला असता. परंतु आज गप्प म्हणजे गप्प होते. शेवटी तासाभरानं आमची 1:30 वाजता फ्लाईट निघाली. मला निरीक्षण करायची सवय, कधी चांगली कधी वाईट. मला 2दा टेन्शन आलं. एक पहिलं टेन्शन आलं ते स्वतःहून घेतलेलं टेन्शन, म्हणजे इंजिनिअरिंगला किती मार्क पडतील, काय पडतील. लहानपणापासून हुशार, त्यामुळे अगदी असं काय नापास होईन वगैरे असं काही नाही, पण डिस्टिंक्शन मिळेल, पण किती अजून मार्क पडतील वगैरे, असं तसं टेन्शन होतं. आणि आज जे आलं ना टेन्शन, ते समाजामुळे, त्या 4 लोकांमुळे टेन्शन आलं. लाईनअप झालं फ्लाईट. प्रत्येक जण नमस्कार करतंय, कोण डोळे मिटून श्रीराम जय राम जय राम करतंय. प्रत्येक जण आपापला जप करतोय, काय तर करतोय. कधीही न करणारे, कधीही देवाचा धावा न करणारे लोक आज देवाचा धावा करत होते. आणि मी या सगळ्यांना बघत होतो. बघितलं, लाईनअप झालं आणि शेवटची सूचना दिली की आता सुट्टी नाही, आता आपण तिथून निघतोय. विमानानं स्पीड घेतला. सगळ्यांना जरा कमी दरदरून घाम फुटलेला, आणि माझं सुद्धा टेन्शन वाढलं. मला सुद्धा टेन्शन आलं की बाप रे, आता एकदाच फ्लाईट टेक ऑफ व्यवस्थित होऊ दे रे देवा, बाकी काही इच्छा नाही आहे आयुष्यात, आता बाकी काही कमवायचं नाही आहे, फक्त फ्लाईट टेक ऑफ व्यवस्थित होऊ दे. विमानानं वेग घेतला, टेक ऑफ झालं. टेक ऑफ झाल्यानंतर गिअर आतीपर्यंत थोडाफार जरा वेळ लागतो ना, तोपर्यंत लोक देवाचा धावा करतच होते. मला सुद्धा भीती वाटली, दुसऱ्यांदा आयुष्यातली एवढी भीती की जीवन मरणाचा प्रश्न, आता माझं काय होणार, कसं होणार, काय होणार, माझ्याकडे ऑप्शनच नाही दुसरा वगैरे, असं झालं. आणि मग सगळ्यांनी निश्वास सोडला. ओके, आता आम्ही सुटलो बाबा. आता मला उत्सुकता जी होती ती विमान लँड होताना नक्की काय होणार, लोक काय करणार ते. आणि मला एक कळालं की जेव्हा जायचं आहे ना तेव्हा देव घेऊन जाणार आहे. मग तुमची भक्ती असू दे नसू दे, पाप पुण्य काय जो फेराबिरा असेल ना, कधीही तुम्ही जाल. आज आहे तर पुढच्या सेकंदाला नसाल वगैरे. त्यामुळं
जास्त लोड आपण घ्यायचा नाही. मी कोल्हापूरचा आहे, कोल्हापुरात म्हणतात नाही तटत नाही अडत. हे काही काही वेळेला चांगलं आहे, बरेच वेळेला नुकसानदायक आहे, पण अशा गोष्टींमध्ये खरंच न विचार केलेला बरा. झालं लँडिंगच्या वेळीच परत सगळ्यांनी देवाचा धावा घेतला आणि आम्ही सुखरूपपणे आमचं विमान जे आहे ते लँड झालं. आम्ही पोचलो. बरंच लेट झालं, जवळपास 2.5-3 तास विमान लेट झालं, परंतु सगळेजण पोचले. आणि जोपर्यंत आणि जामनगरचं एअरपोर्ट आहे ना, ते अगदी पिक्चरमध्ये दाखवल्यासारखं आहे. तो शाहरुख खान येत नाही का पळत असं विमानात उतरला की लगेच बाहेर, तसंच आहे ते. त्यामुळे प्रत्येकाला ते एअरपोर्ट सोडायचं होतं. म्हणजे म्हाताऱ्या आजी इतर वेळी व्हीलचेअरवरनं जाणाऱ्या आजोबा सुद्धा आज मात्र पळत होते शाहरुख खान सारखी दिडीक 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 पळत होते. ते पळाले. एअरपोर्टवरनं सगळ्यांनी बॅगा घेतल्या, बाहेर पडले आणि सगळेजण आयुष्यातला सगळ्यात मोठा आपल्याला आनंद मिळालेला, आयुष्यातलं सगळ्यात मोठं आपल्याला सुख मिळाले असे वागत होते. यातून आपण काय शिकायचं? ज्याचं त्याला वाटेल ते त्यांना शिकायचं. कारण आपण कुणाकुणाला समजवायला जाणार, आपण कुणाकुणाला काय करायला जाणार. पण एक लक्षात घ्या, जेव्हा जायचं आहे तेव्हा माणूस जातो. त्यामुळे जास्त लोड घेऊ नका, खा प्या मस्त राहा आणि महत्वाचं म्हणजे टीव्ही चॅनल पाहणं बंद करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. महत्वाचं म्हणजे तुमची सत्सद विवेकबुद्धी जागृत ठेवून तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा. तोपर्यंत धन्यवाद.